ग्रामीण भागातील वीज प्रश्नावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील जनता अंधारात असताना आता जनप्रक्षोभाचा भडका उडालाय। खासदार भास्कर बगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली आहे। कालच या गंभीर समस्येबाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं होतं। त्याचीच तातडीने दखल घेत आज नाशिक महावितरण विभाग कार्यालयात एक उच्चस्तरीय आणि वादळी बैठक संपन्न झाली। महावितरणाचे ग्रामीण कार्यकारी अभियंता डोंगरे साहेब यांच्या समोर लोकप्रतिनिधींनी मागण्यांचा पाडाच वाचला। पेठ तालुक्याचे अध्यक्ष गिरीश भाऊ गावित आणि युवक तालुका अध्यक्ष मुन्ना भैया महाले यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन करण्यात आलंय। आंदोलकांनी महावितरणासमोर 6 प्रमुख मागण्या केल्या, ज्यामध्ये ग्रामीण भागातील मळ्यांमध्ये गावठाण फीडरचा धर्तीवर सिग्नल फेज यंत्रणा त्वरित सुरू करा, प्राथमिक आरोग्य केंद्रांना अखंडित वीज मिळण्यासाठी त्यांना तातडीने गावठाण फीडरला जोडा, अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील जीर्णखांब आणि वीज तारा तात्काळ बदला, माळेगाव तापपेठची लासलगाव वाडी वस्ती, सुरगाणाची पवार पाडा वस्ती आणि शेवखंडीची चौधरीनगर वस्ती या रखडलेल्या भागांचे तात्काळ विद्युतीकरण करा, रात्री 7 ते 11 दरम्यान होणारे अघोषित लोड शेडिंग आणि क्रिम्पिंग कायमचे बंद करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांवर स्मार्ट मीटरची सक्ती अजिबात करू नका। या बैठकीला कृष्णाभाऊ चौधरी, सीताराम भाऊ कांबळे, जनार्दन भाऊ गावित, रमेश भाऊ गायकवाड, मनोज भाऊ राऊत यांच्यासह राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या आक्रमक पवित्रानंतर महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी येत्या 2 दिवसात सकारात्मक पावले उचलण्याचे लेखी आश्वासन दिले। मात्र प्रशासनाला हा शेवटचा इशारा आहे। ग्रामीण जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय। 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल, याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे गिरीश भाऊ गावित, तालुका अध्यक्ष पेठ यांनी म्हटलंय। आता महावितरण 2 दिवसात कृती करणार की नाशिक जिल्हा आंदोलनाने पेटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्याचप्रमाणे पेठ तालुक्यामध्ये माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत लासनगाव वाडी वस्ती आहे की त्या ठिकाणी अजूनही विद्युत पुरवठा दिलेला नाही आहे, किंवा शिवखंडी ग्रामपंचायत अंतर्गत पवार चौधरी वस्ती या ठिकाणी देखील वीज पुरवठा आजपर्यंत पोहोचलेला नाही। त्याचप्रमाणे सुरगाणा तालुक्यातील गोंदुने ग्रामपंचायती अंतर्गत एक पवारवाडी वस्ती आहे, त्या ठिकाणी देखील आजपर्यंत विद्युत पुरवठा गेलेला नाही। किंवा चांदवड तालुक्यातील राजेरवाडी ग्रामपंचायती अंतर्गत इंद्रायणी आणि भामदारी वस्ती आहेत, त्या ठिकाणी देखील आजपर्यंत लाईटचा पुरवठा त्या लोकांना पाहायला मिळालेला नाही। तर अशा ठिकाणी ताबडतोब विद्युतची व्यवस्था करावी, या प्रकारचं निवेदन आज कार्यकारी अभियंता यांना दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच त्याचा अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील, नाहीतर शेतकऱ्यांचा किंवा सर्वसामान्य नागरिकांचा फार मोठा असंतोषाला सामोरं त्यांना जावं लागेल, अशा प्रकारची सूचना मी या निमित्ताने करतो। साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही संतोषांचं सगळ्या ज्या उपाययोजना करता येतील त्या करतो आहे आणि लोकशाही संदर्भात आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा केलेला आहे। त्या संदर्भात लवकर 2 दिवसात निर्णय होईल। ब्युरो रिपोर्ट, धनराज भोये, समाचार टुडे, पेठ।